तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू, ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे. तर कुठेतरी रायडिंगला जायचं होतं. तर कुठे जायचं हा प्रश्न होता. म्हणजे स्पॉट तर खूप आहे इथे, पण आता रविवार बोलल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गर्दी असतेच. सगळ्याच ठिकाणी बघायला गेलं तर पावसाचे पण दिवस. सो कुठे जायचं असा प्लॅन चालू होता. अजूनपर्यंत काय ठरलं नाही कुठे जायचं आहे. फक्त मी गाडी घेतली, सगळं रेडी केलं आणि निघालो आहे. आता माझा अजून एक मित्र आहे, डोंबोलीत भेटणार आहे मला तो. तर त्याला घेणार आणि बघू पुढे माळशेज किंवा कुठचं अजून स्पॉट असा फिक्स नाही झाला आहे. काल रात्री ठरलं कुठेतरी राईडला जायचं आहे. मित्राला फोन केला मी, राईडला जायचं का? तो बोलला ओके चलो. मला बोलला डोंबोलीला आहे. ठीक आहे. आता डोंबोलीतून पुढे तो त्याची बाईक घेणार आणि आम्ही दोघं एकत्र भेटल्यानंतर मग तिथून पुढचा राईड म्हणजे डिसाईड करणार की कुठे जायचं आहे. हे राईड असेच असतात. आता किती संडे गेले, राईडला जायचं असं करून करून पावसाळा संपत आला चहायला. सो फायनली प्लॅन झाला आमचा. बरेच दिवस मीन्स राईड केलीच नव्हती सोबत त्या मित्रासोबत. आपण बोललो, तो त्याला बोलला आणि तो बोलला ओके. असं पाहिजे मैत्री यार, असे पाहिजे मित्र, असे पाहिजे. म्हणजे बोलला नाही शब्द पडू देता कामा नये. दर संडे पुढच्या संडेला जाऊ असं करून बरेच संडे गेले. शेवटी याला विचारलं तर चलो. सोबत कोण असलं की कसं मस्त वाटतं. निघायचा टायमिंग वगैरे असं काय फिक्स नाही. आता वाजले 8:30 च्या आयला 8:30 का राईडला निघायचा टाइम आहे संडे राईडचा. ठीक आहे. तरी पण अजून 11 वाजेपर्यंत झोपून राहण्यापेक्षा बोललो जाऊया कुठेतरी राईडला. पाऊस तिकडे दिसतोय बहुतेक बारीक जर आला तर मग काय कॅमेऱ्याचे लागले. मग कॅमेरा गपचिप गुटाळायचा आणि आतमध्ये टाकायचं बॅगेत. मागच्या वेळेला भरपूर तुम्ही साथ दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप यूज गेले पहिल्याच दिवशी. सो असाच सपोर्ट करत राहा, छान वाटतं. म्हणजे तुम्ही जर लाईक केला, शेअर्स केला, कमेंट केलं तर जाम भारी वाटतं. म्हणजे काहीतरी आपण करतो याचा चीज होतो. तर असेच लाईक शेअर सबस्क्राईब पण करा, शेअर करा. आता हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत मे बी नेक्स्ट संडे येईल, कारण एडिट करायला वगैरे भरपूर टाइम जातो. म्हणजे छोटे धबधबे आहेत एक नंबर. पण आता आपण थांबणार ना, आपल्याला थोडासा लेटच झालाय आणि आपल्याला जास्त लेट झाल्यामुळे जवळचा स्पॉट कुठचा तरी करावा लागेल. म्हणजे इथेच माळशेज. आमचा प्लॅन होता तामानी घाटचा, पण तामानी घाटचे व्हिडिओ वगैरे बघतो आम्ही, बघितले तर समजतं तिकडे भरपूर पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे चालू आहेत नाही आहेत बंद आहेत असं डाऊट होते थोडेफार. बोललं एवढं 4-4.5 तास राईड करून जायचं आणि तिकडे गेल्यानंतर ज्या स्पॉटला जायचं तिकडे भेटलंच नाही जायला तर काय मजा नाही. मग 4 तास बाईक चालून फक्त जायचं, ते पण मुंबईतून. स्टे पण करणार नव्हतो, 1 डे रिटर्न. गाडी आपली सर्व्हिस पण करून झाली एकदम सुपर. बाकी व्ह्यू एक नंबर आहे या घाटातून. म्हणजे छोटासा एक घाट लागतो मुंब्रा. वारा तर एकदम जोरदार आहे वरती जायला. आपलं वजन कमी त्याच्यामुळे आपल्याला हलायचं होतं, बाकी का वाऱ्याची चूक नाही. हो, अशा प्रकारे थोडासा पाऊस आणि थोडंसं ऊन पण चालू आहे. याच्यासाठी मुंबईमध्ये पण ॲडव्हेंचरच गाडी पाहिजे. ज्या आयला ह्या रोड कंडिशनला. टँक फुल करून घेतले मित्रांनो. इथेच परत मध्ये कुठे लपडी नको. हा कुठे गेला माहिती. हा नाही काय रे, काय बोलायचंय? कोरोना आला की काय परत? हा 7 वाजता सांगून
6:30 7 वाजता सांगून भेंडी आता 9:30 झाले. यायला आता आला तू. पप्पाची पॅड घेऊन आलो. त्याला पॅड नाहीतर मी भिजावं लागतं मला. पॅडच नव्हती. ब्लॉक चालू आहे. मस्त एकदम जबरदस्त. एक नंबर भाई. फुल टॉप बॉक्स नाही लावला. टॉप बॉक्स काय घडघड होत राहणार उगाच. मी पण ते चेंज करून घेतलं ते खालचं. अगोदरच लावला. टॉप बॉक्स चेंज केला काय रे तू? बिल्डिंग सगळं करून घेतलं. टॉप बॉक्स दुसरा लावला काय? 150 रुपये फक्त घेतले एका माणसाने. सगळं करून घेतलं. पण छोटा लावला काय? काय अगोदरच लावला पण त्याच्यावरती प्लेट बीट आहे ना तशी ती वेल्ड करून. छोटा वाटतो टॉप बॉक्स तुझा. हा छोटा वाटतो. असं आहे. आता भेटला तरी पण अजून काय फिक्स नाही की कुठे जायचंय. आपल्याला काय मित्रासोबत फक्त कुठेतरी राईड करायचे बस. हा मित्र. बहिणी बाहेर माणसासारखं रापत राहू तुला आधी. बहिणी बाहेर माणसाच्या पुढचा काम याचा. अरे चल रे. माळशेज घाटच्या त्या साईडला जाणार आहोत. अजून काय फिक्स नाही आहे फायनल लोकेशन. बघू आता जसं पुढे जाऊ तसं चांगलं. कोणाची तुझी की माझी? मग भांडी BMW आहे बाय. लवकरात लवकर राईड स्टार्ट करू. सकाळचे 9:30 वाजता ब्रेकफास्ट राईड चालू केली. संडे राईड एक नंबर. असो चलो पुढे बघू काय असं जे भेटेल ते. जर पाऊस झाला तर कॅमेरा बंद होणार. तर नाही आला तर व्हिडिओ कंटिन्यू होणार. चलो. रोड कंडिशन मध्ये मध्ये ना जाम बेकार आहे. जाम. तरी पण ठीक आहे. कारण इकडे मेन रोड आहेत. या साईडला रोड कंडिशन चांगली असली पाहिजे होती. जबरदस्त एक नंबर. असा रोड पाहिजे होता पण ठीक आहे. मध्ये मध्ये खराब रोड आल्यावरती पण मजा येते गाडी चालवायला. कुत्रा गेम करणार होता मस्त. हा मस्त एक नंबर. हा पाऊस तर नाही पडत आहे पण थंडावा आहे थोडासा. तर एक महत्वाची गोष्ट नाही, चालतं चालतं एक आपलं टिप आहे. राईडला कुठे जात असताना स्पेशल लोकेशन असं काही नसतं. जिथे आपण जाऊ ते स्पेशल लोकेशन असतं. फक्त आपल्याला घरातून बाहेर पडायचं असतं बस. एवढंच. गाडी घेऊन आपण घरातून बाहेर पडायची गरज असते बस. बाकी काही नसतं. कारण लोकेशन तर काय खूप असतात. आपण कन्फ्यूज होतो की कुठच्या लोकेशनला जायचं. मग डिसाईड करेपर्यंत तो संडे निघून गेला. त्याच्यापेक्षा गाडी काढायची आणि निघायचं सरळ. सकाळी नाश्ता करायचा. नाश्ता पण बाहेरच करायचा. घरी तर रोज आपण करतोच नाश्ता. सॅटरडेचा असतोच घरी. तर गाडी काढून निघायचं सरळ सरळ. कारण सगळेच दिवस आपण घरीच असतो. एक दिवस कुठेतरी आता बाईक एवढी पैसा टाकून घेतला आहे तर संडे एक टाईम असतो. असं काय नाही संडे 11 वाजेपर्यंत झोपून राहिला म्हणजे मोठा तीर मारला. एक बाहेरचं पण जग असतं ते पण बघायचं पावसात. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश की राईडसाठी कुठे संडे राईडला जर जायचं असेल तर काय जास्त विचार करत बसायचा ना. गाडी काढायची निघायचं. पेट्रोल टँक फुल करायची आणि बस. आणि काय पाहिजे.
आता आलो मुंबईमध्ये लोकेशन खूप आहेत. माळशेज घाट आहे, त्याच्यानंतर विरार साईडला आहे, कर्जत साईडला आहेत, खूप लोकेशन आहेत. आता माझं पण तसंच झालेलं. मी दुसऱ्यांना सांगतोय, माझ्यासाठी पण तेच आहे की लोकेशन. मागच्या लास्ट संडेला जाणार होतो मी कुठेतरी, लास्ट संडेला गावी होतो सॉरी. तर ठेवा त्यावेळी ठीक आहे चला. त्याच्या मागच्या संडेला पण कुठेतरी मी जाणार होतो, पण राहिलो झोपून. ते अशी फालतूगिरी असते, उठायला होत नाही, हे नाही ते नाही, फालतू करणं आहेत ते एकदम. ते झोपून काय आहे, एकदा म्हातारा झाल्यानंतर झोपूनच राहायचं आहे. जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत फिरून घ्या, नंतर काय बेडवरतीच झोपून राहायचं आहे एकदा वय निघून गेल्यानंतर. जोपर्यंत अंगामध्ये रग आहे, जवान आहात, तसं नाही म्हातारा झाल्या पण करू शकता फिट असलं तर, पण पुढचं काय सांगू नाही शकत. आताच फिरून घ्या. आता पावसाळ्यात मान्सून राईड, आता थंडी पडली की राईड चालू करू असं काय नसतं. पुढे 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 अशी वर्ष निघून जातात. त्यापेक्षा जे आहे ते जगून घ्या बस. जास्त काय मोठे शहाणपणा नाही मारत आहे मी, जस्ट एक सांगतोय माझं. कारण मी पण तुमच्यातलाच आहे, मला पण तशीच हे होते, मी पण आळशीच होतो. थोडा आता दूर करायचा प्रयत्न करतोय माझ्यासोबत. तुम्ही पण थोडा दूर करा. बाकी काय आपले व्हिडिओ तुम्ही बघत राहताच. जर नाही कोणाला जर अगदीच पॉसिबल नाही झालं तर व्हिडिओ बघून नक्की एन्जॉय करू शकता. अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मला काही प्रॉब्लेम नाही. माझा इंस्टा ID पण आहे, तिकडे पण मला फॉलो करा. म्हणजे व्हिडिओ जर चांगले वाटले तर नक्की कमेंट करा, कारण तुम्ही लाईक कमेंट केल्यानंतरच थोडासा स्फूर्ती, ते काय बोलतात ते जोश होतो थोडासा, की नवीन कुठेतरी जायचं राईडला. अरे आपल्याला व्हिडिओ टाकायचे, ते एक जबाबदारी होते. मग लोक व्हिडिओ लाईक वगैरे करू लागल्यानंतर एक जबाबदारी, आपली पण एक जबाबदारी असते की चांगल्यात चांगलं व्हिडिओ द्यावे असा. आता माझ्यासोबत मित्र आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर काय सोलो निघालो असतो, सोलो राईड. असं काय नाही की कोण सोबतच पाहिजे. एकदाच मला सवय लागली सोबत, मग ते तो नाही, मग तुम्ही पण नाही. जेवढे एकटे आहात तेवढे बेस्ट, चांगलं. म्हणजे सवय ठेवायची तेवढी पण. सोलो राईडला पण एक मजा येते, कोणाचे काय रिस्ट्रिक्शन नाही, म्हणजे थांबा सगळ्यांसाठी असं तसं. ग्रुप रायडिंगमध्ये पण एक वेगळी मजा आहे की सोबत कोणतरी असलं की मजा येते, थोडे एकटं वाटत नाही. पासून तर मध्येच कुठंतरी पुढे बघ माये झया, मध्येच कुठेतरी थांबू, मस्तपैकी नाश्ता करू. श्रावण महिना चालू झाला आहे. ह्याच कधीपासून चालू झाला, मंडे पासून चालू झालाय समथिंग श्रावण. आता बरोबर आणखी 1 महिन्यानंतर गणपती. असलं जबरदस्त आणि भारी वाटतंय ना. गणपतीचे दिवस जवळ आल्यानंतर काय एक नंबर. हा असा विचार केला तरी डायरेक्ट गावात पोचतो आपण, नॉर्मल विचार केल्यानंतर. पुढल्या आता गणपतीत एवढ्यावर 1 महिन्यानंतर आता आपण माठी बांधत असणार. काय फिलिंगच वेगळं आहे. हा आता जस्ट मी आठवण काढली, असा भारी वाटलं ना. 1 महिन्यानंतर गावी आपण, ते पण गणपतीत 7 दिवस. तर सुट्टी भेटते की माहिती नाही, ती पुढची गोष्ट आहे. पण बघू, आपले सगळे मराठीच क्राऊड आहेत त्याच्यामुळे भेटेल. करता करविता तो आहे. दरवर्षी जातोच मी, काही नाही काही झालं तरी, ते पण पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत. कारण बाकी कधी एवढी अशी सुट्टी नाही घेत मोठी. आपल्या कोकण साईडला बघू, रोड कंडिशन तर 1 नंबर नाही आहे. मध्ये मध्ये जाम खराब आहे, मध्ये मध्ये जाम चांगला आहे. क्या हुई, किती वेळ अजून? काय रे
किती वेळ अजून? कंटाळला? नाही मला पाठी राहिला म्हणून मी थांबलो. कुठे राहिला तू? अरे नाही ते गाडी लगेच बंद करू नको, चालू ठेव थोडं. काय आला? काय म्हणजे रोप लावून ठेवतो त्याला. कसली रोप? काय झाला काय? नाही रोप लावून ठेवतो फक्त. कुठे रोप लावतो पण? ते ह्याला काय झालं? पडता काय? नाही पडत नाही का? म्हणून मी आणला नाही, कारण माहितीये रस्ते खराब असणार आणि रिकामी डबा असले ना तर जास्त होतो तो. प्लेट आहे ना हे होते म्हणून रोप लावून ठेवतो. कॅमेऱ्याची बॅटरी पण थोडीशी डेट होत आली आहे. काय नाही, आपल्याकडे दुसरी आहे, आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे. फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा बस. आपल्याकडे बॅटरी आहे, अजून हे काय बोलतात ते डाटा पण खूप आहे, जागा व्हिडिओ शूट करायला. त्यामुळे अजिबात घाबरू नका. आपण 1 TB ची SSD घेऊन आलोय. भेंडी किती ते व्हिडिओ होते. फक्त पाऊस पडला की गेम होणार मग. थोडीशी आता भूक लागली असं वाटायला लागलंय. सो ठीक आहे, मध्ये कुठेतरी छोटासा ब्रेक घेऊ आणि काहीतरी खाऊन घेऊ. उसळपाव मिसळपाव काहीतरी. बरोबर आहे ना भाऊ? चलो. थोडा असा झालाय का? ते क्लॅम्पमुळे असेल बहुतेक. चलो तर मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झाला. आता कल्टी पुढील वाटचालीसाठी हॉटेल प्रांजली फॅमिली रेस्टॉरंट रोजच्या प्रमाणे इथे. असे बाकी असं काय नाही की बाकीचे थांबतात मी थांबतोय. टेस्ट ॲक्च्युली चांगली यायची खरोखर, सो मी पण थांबतो इथे. रेनकोट आता काय घातलाय कारण गरम व्हायला लागलं भरपूर. सो चलो. मागे एकदा माळशेतला आलो होतो तेव्हा इथे काहीतरी एक सीन झाला होता. याच ठिकाणी एक व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही. याच ठिकाणी एका मित्राचा क्लच रिव्हर तुटली होती, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. माळशेतला नाही, तेव्हा आम्ही हरिश्चंद्रगडला जात होतो, त्यावेळी प्रॉब्लेम झाला होता हा. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. हा व्ह्यू बघ असलाय भेंडी समोर रे. जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त. धुकं आलंय फुल. रेनकोट घालावेसे वाटत आहेत, कारण पुढे पाऊस लागेल नाही लागेल. अचानक आला तर भिजवून टाकणार. गाडीची हालत बघू शकता काय झाली आहे. गाडीची हालत काय मळली आहे फुल. व लाईट बिटला सगळीकडे. हो अरे एवढं लागतं मला काय.
माळशेज घाटला तर येत आहे, रोड कंडिशन तशी बेकारच आहे. म्हणजे बऱ्यापैकी खराब आहे तसा रोड. मध्ये मध्ये जे पॅचेस जे आहेत खूप खराब आहे. वरती एक नंबर व्ह्यू आहे यार, एक नंबर. आता इथून तर एवढं दिसते, वरती गेल्यानंतर काय दिसेल अजून भन्नाट. हो 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 हो, सुपर. सो आता आपल्याला भेटला आहे फर्स्ट धबधबा. मस्त एकदम छोटासा आहे, जास्त मोठासा नाही आहे, पण ठीक आहे. छोटासा धबधबा आहे, जास्त का मोठा नाही, पब्लिक पण नाही जास्त. फोटो काढायचा विचार आहे, पण बघू पुढे पण भेटतील आपल्याला चांगले चांगले. तो पुढे असतील तर तिकडे जाऊ. चलो. मस्तपैकी एक धबधबा भेटला आपल्याला खाली, एक्सी हा पाठी एक धबधबा आहे. कोणता फर्स्टवालाच आहे ना? हो नाही, सेकंडवाला भाव. सेकंडवाला, हां खाली पण होते. थर्डवाला. हां येतात तसे भरपूर भेटतात. ते आपल्यावरती कुठे थांबायचं आहे, ते अजून पण वरती भेटतील. त्यातला त्यातला एक मोठा एक धबधबा भेटला, तिथे थांबलो आहे. दाखवतो मी पाठवून. बबडीला आपण इथे ठेवली आहे. पाऊस बारीक बारीक चालू आहे, वरती धुकं पडले आता. संडेची थोडी गर्दी आहे, एवढी पण नाही, पण आहे बऱ्यापैकी. खायचे प्यायचे काय वांदे नाहीत. काय पाय धुवायला आला तू? जबरदस्त व्हिडिओ. उठी एक नंबर ना, जबरदस्त व्हिडिओ चालू आहे. हा एक नंबर वेदर, एक नंबर वेदर, परफेक्ट. जास्त पण पाऊस नाही, कमी पण नाही, एक नंबर. एक नंबर व्ह्यू, एक नंबर. बघा बोलो काय बोलू, काय नाही म्हटलं तुम्ही. आपण एवढं मरतो महिनाभर एवढं, तर म्हटलं आता महिन्यातून एक तरी आपली अशी एक बोलतात नाही का, मन तरी राईड झालीच पाहिजे. येस येस, पक्का. स्वतःसाठी, लोकांसाठी नाही, पण स्वतःसाठी. कोण काय बोलतं, करायचं नाही, कोण काय बोलते याचा विचार नाही करायचा. रोज झोपतो तर रोजच झोपतो 11 वाजेपर्यंत, बरोबर की नाही? कधी सकाळी उठून यायचं, पावसाचे दिवस थोडा त्रास होईल, पण लाईफ टाईम मेमरी होती. येस येस, नक्कीच. दुसरं काय आहे की उद्या 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 करतो, तो उद्या कधी देणार? हाँ कल कभी आता नहीं, और क्या वक्त भी मिलेगा नहीं, बार नाही आएगा. यस. तो चलो अजून वरती आहेत, त्या वरत्या धबधब्यावर दाखव ना असं. खायची प्यायची सोय एक नंबर आहे. आणि हा वरती एक धबधबा मोठा. चलो.
आता हा धबधबा कितवा आहे तो मोजत नाही, आता तुम्हीच मोजत राहा. एकाच ठिकाणी केवढे धबधबे आहेत बघा. धुकं जबरदस्त आहे ना. धुकं पाऊस पण आहे आणि धुकं पण आहे. हे बघ धुक्यात फोटो पण भारी येणार रे. मागचा स्पॉट एक नंबर होता रे. मागचा स्पॉट जबरदस्त होता तो रे. आता थांबलेलो ते मस्त होता. फक्त आता ते धुकं पडल्यामुळे ना बॅक साईडचं हे जातं रिमूव्ह होतं सगळं. वाजले 1:30 वाजला. हा 1:30 वाजला. हँडग्लोव्स कसला घालतोय. एक नंबर. धुकं पण आहे आणि पाऊस पण आहे. हो हो हो. काय बोलत नाही फक्त ना तुम्ही बघा. अजिबात काय बोलत नाही मी. तर समोर जे दिसते ते बघत राहा फक्त बस. छोटासा धबधबा आहे. जबरदस्त व्ह्यू भेटले. एक नंबर. तुफान बोललो. लाजबाब आहे लाजबाब. आम्ही काही जास्त पब्लिक आहेत त्या साईडला नाही गेलो. मेन रोडवरून थोडं खाली आतमध्ये एक रोड आहे त्या रोडवरती आलो आहे. म्हणजे हा मेन रोड आहे. वरतून खाली आल्यानंतर हा असा एक मेन रोड आहे. हा कच्चा रस्ता आहे. जास्त काय रफ नाही आहे. चांगला नाही आहे. आणि हाच बहुतेक हा कुठे जातो रे. हा बाबा पिंपळजोगाट जो धरण आहे ना त्या धरणाला. हा हे इकडे जे धरण आहे तिकडेच. आम्ही पण तिकडेच चालू आहे. पण इथे थोडंसं थांबलो कारण
मस्त पाठी सगळं धुकं गेलं होतं, त्याच्यामुळे डोंगर वगैरे क्लिअर दिसत होते. त्यामुळे इथे थोडा वेळ आम्ही थांबलो होतो, पण एक नंबर व्ह्यू आले ते, एक नंबर. हा जबरदस्त मजा आली रे भाई. 11 वाजेपर्यंत झोपून राहिलो, हे भेटलं नसतं यार. हा पुढे येत नाही भाई. पुढच्या रविवारी आपण झोपू शकतो, असं काय नाही. पाहिजे असेल तर कॉम्प्रोमाइज तर करावं लागेल. कॉम्प्रोमाइज तर करावं लागतोच. सकाळी उठून थोडं, सकाळी म्हणजे एवढं काय उठायचंय, उठायचं लवकर आज. हां सो आता आम्ही धरणावरती जातोय, थोडेसे फोटोशूट वगैरे करतो. मध्ये मध्ये जर अजून जर व्ह्यू चांगले आले तर ते पण दाखवू, कारण मधले शूट करता आले नाही, कारण मोबाईल गोकॅम आहे जो वॉटरप्रूफ नाही आहे, वॉटर रेसिस्टंट नाही आहे, त्याच्यामुळे शूट करताना आले. आणि पाऊस पण कंटिन्यू लागतो आहे मध्ये मध्ये, मोबाईल गोकॅम खराब व्हायचे चान्सेस. सो बॅगेत ठेवला आहे. सो जेवढं होईल तेवढं मी बेस्ट आणि चांगले चांगले व्ह्यू देणार. इकडे कोणाला यायचं असेल तर पक्का या. थोडा रस्ता स्टार्टिंगला खराब आहे, पण इकडे आल्यानंतर एक नंबर, जबरदस्तच आहेत. लवकर आलात तर, पाऊस आता आहे तोपर्यंत, पण ओव्हरऑल एक नंबर एक्सपिरियन्स. मस्त चुम्मेश्वरी क्लायमेट ते एक नंबर आहे. सो पटापट आता इथून डायरेक्ट आता त्या धरणावरती जातो आहे, तिकडे बघू कितपत काय आहे. सो चल. हे काका जोत धरून चालले वाटतं, कारण बैल बघा छान आहे जोडी. पिंपळ जोगा या धरणावरती आलो आम्ही. खूप मोठं आहे, होऊ शकतं. थोडंसं धुकं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर येतो. कच्चा म्हणजे आता खराब झाला आहे, त्याच्यामुळे कच्चा दिसतोय. त्या रोडवरतीच आहे पिंपळ जोगा धरण. मस्त आहे. आणि इकडे हे जे दिसत आहेत छोटे छोटे डोंगर, हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. एक नंबर. इथे पण मागे पण आलो होतो, आता हे 1 वर्षाने बहुतेक येतोय मी, आता 1-2 वर्षाने येतोय. मस्त आहे ओव्हरऑल. मस्तपैकी कॉर्न घेतलं खायला. लक्षात घे रे. हो हो, मॅगी सुगरी आपली जबरदस्त. मॅगी हमारी उबाल रही है. रापा करो. अरे मस्त मॅगी घेतली. मॅगी घेतली आणि काय कॉर्न घेतला. मस्त 2 बाउल कॉर्न घेतले. फुल डाईट प्रॉपर. पटापट खाऊ, कल्टी मारू. चलो. कसलं भारी वातावरण आहे ना. मस्त आहे. चहा आणि पावसाळा, दुग्ध शर्करा योग. काय दुग्ध दुग्ध शर्करा योग. इतकी शर्करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ एंड करायचा राहून गेला. तो आता आम्ही निघत आहोत. आता वाजले संध्याकाळचे 5-5:30 होत आले. तर इथून
खाऊन पिऊन झालं, आता निघायच्या तयारीत. पण छान वाटलं मित्र, परत एक राईड करू नक्की. छान वाटलं. फर्स्ट टाइम राईड केली होती आम्ही एकत्र. बरेच दिवस करत होतो प्लॅन, करायचा शेवटी धावून गेली. आता फायनली झाली आपली राईड. याच्या पुढे पण एक राईड, ते नंतरच अपडेट कळेलच. ते कनेक्टेड, तर त्या राईडमध्ये हा आला तर येऊ शकेल, नाहीतर मग दुसरा एक ग्रुप म्हणजे आमचेच पोरं आहेत सगळी, त्याच्यासोबत जाणार आहोत. अजून 50% आहे, म्हणजे फिक्स नाही झालं आहे. सो चलो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेअर करा. नक्की आपल्या भावाला, मराठी माणसाला सपोर्ट करा. येस थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून एक अपडेट आहे. आजचा दिवस, आज तारीख आहे 27 तारीख. आजचा एक अपडेट आहे आजच्या दिवसाचा. इथले जी सिक्युरिटी आता चालू राहणार, बंद राहणार. याच्या पुढे बंद राहणार आहे. जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत. ओके, जोपर्यंत पाऊस कमी नव्हतो तोपर्यंत कुठचा काळू वॉटरफॉल, आड्राई जंगल ट्रेक बंद राहणार. ओके काळूबाई वॉटरफॉल आणि आडराई जंगल ट्रेक हे सध्या बंद ठेवले आहेत, कोणाला जाऊ देत नाही आहेत. म्हणजे चांगलं आहे ते, कारण मागे केस झाले आहेत, कोण हरवले होते ना, म्हणजे मिस झाले होते कोण, त्याच्यामुळे धुकं वगैरे बघू शकता. बॅक साईडला काहीच दिसत नाही आहे. इथे तर एवढं आहे, अजून पुढे गेलात तर खूप आहे अजून. सो थोडं रिस्क आहे, तर येऊ नका. म्हणजे आला तरी इथल्या इथे काय ते एन्जॉय करेन जा, कारण जेव्हाशी तर पुढच्या काही ठिकाणी पाऊस जास्त झाला असल्यामुळे पूल वगैरे, पुलावरून पाणी जात आहे, त्याच्यामुळे थोडा रिस्की आहे. तर जेव्हाशी खेळण्यात काही अर्थ नाही. सो आलात तर इथल्या इथे लोकल कुठेतरी फिरा आणि परत रिटर्न जा, कारण इथे येऊन पण काही उपयोग नाही होणार वरती जाण्यासाठी आला असेल तर. सो याची काळजी घ्या, स्वतःची पण काळजी घ्या, दुसऱ्याची पण काळजी घ्या. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. चलो, बाय बाय.